मॅन ऑफ द मॅचचा जर आपण विचार केला तर मागच्या 2 दिवसामध्ये गोलंदाजांनी जास्तीत जास्त प्रभाव सोडलेले आहे स्पर्धेमध्ये. कोपर संघ मैदानावरती उतरतोय. स्वागत आहे सगळ्यांचंच. कोपरचे जे कोणी व्ह्युअर्स असतील, यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील किंवा कोणी संघाच्या सोबतीला प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आला असाल तर आपण या. पहिल्या मॅचमध्ये बॉल संदर्भात नियम आहे. पहिल्या मॅचमध्ये तर सुरुवात करूया. आजच्या 3ऱ्या दिवसाला सामना सुरू होतोय. पहिला कोपर वर्सेस आपण बघतात मैदानात झुंडून या संघ या ठिकाणी खेळत असताना टॉस जिंकून कोपर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीला ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. सगळ्यांचं स्वागत आहे. अच्छा, या 3ऱ्या दिवसामध्ये अत्यंत सुंदर ही सकाळ, रमणीय ही सकाळ आणि आजचा दिवस सगळ्यांचाच क्रिकेटमय होऊ दे. सगळ्यांना क्रिकेटचा मनमुराद आनंद मिळू दे. क्रिकेटमधला रोमांच प्रत्येकाला इथे अनुभवायला मिळायला हवा. आणि त्या 3ऱ्या दिवसामध्ये आपण अपेक्षा करूया या 8 संघातून एक क्वालिटी क्रिकेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सलामीवीर मैदानावरती आपण बघतायत आणि वेळेवरती हे दोन्ही संघ आल्यात त्याबद्दल दोन्ही संघांचं मनापासून मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. सलामीवीर आपण बघताय त्या ठिकाणी तुषार स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला ज्ञानेश्वर जोशी तयार होते आणि बॉलिंग मार्कवर आपण बघतोय त्या ठिकाणी महेश संघाचा फ्रंटलाईन बॉलर पलावा सिटी इनकडनं ओव्हर द विकेट. आज चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी पण थोडे दूर होते आणि अगदी सरळ लॉंग ऑन सीमारेषे बाहेर पहिला चौकार ठिकाणी येतोय तुषार पाटीलच्या बॅटमधून.
ओव्हरपिच चेंडू होता आणि लॉंग ऑनच्या दिशेने खेळले. पॉवर प्ले सुरू आहे. एक लॉंग ऑफला फील्ड. आता मात्र जो मिड विकेटला होता फील्ड त्याला लॉंग ऑनला आणले. यावेळेस मात्र स्टिअर करताय त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता यष्टांच्या मागे. खूप चांगलं यष्टीरक्षक आपण बघतायत. अंकित यष्टांच्या मागे त्या ठिकाणी आपण बघताय. तर चांगलं कमबॅक त्या ठिकाणी डॉट बॉल आपण बघतायत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार महेश. हो स्वीप करतात. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा आणखीन एक चौकार तुषारच्या बॅट मधून. मागचा चेंडू डॉट. त्यानंतर आपण बघतायत आज चौकार. 8 धावा फलकावरती महेश. पुन्हा एकदा उर्दू विकेट. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. हलकसा अपील त्या ठिकाणी झालाय. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतायत एक धाव इथून पूर्ण होते. लेग बायच्या रूपाने धाव येते आणि एका धावेने आपण बघताय धावसंख्या धाव फलकावरती 9. स्ट्राईकवरती प्रथमच येतोय ज्ञानेश्वर जोशी. सलामीला आलेले आहेत. हे दोन्ही फलंदाज बऱ्याचदा बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण बदली बघत असतो. बऱ्याचदा काही खेळाडू अवेलेबल नसतात, उपस्थित नसतात. त्यामुळे काही रणनीती तुम्हाला ती बदलावी लागते. बॉलिंग मार्कवर महेश. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रथमच येतोय ज्ञानेश्वर. यावेळेस बॅटची झेलची शक्यता. अंकितने हा झेल टिपलाय. पहिल्या धक्का मैदानावरती लागतोय. गावदेवी गिरीचा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीला. कालच्या दिवसात चेंज द गेम वडोली बी साठी विशालचं योगदान चांगलं राहिलं. पण हा संघ या स्पर्धेच्या टॉप 4मध्ये दाखल झाला होता. उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला. कालचा दिवस गावदेवी घेसर या संघाने गाजवला. या स्पर्धेच्या फायनलमध्ये तो संघ प्रवेश करतोय. मैदानावरती पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे आपण बघतायत. आणि दोन्ही संघ अगदी वेळेवरती आलेले आहेत. बऱ्याचदा 8चा पोल म्हटलं की काही जण विचार करतात की 10 नंतर 10:30 10:15 मॅच सुरू होईल. पण सागाव संघाने हे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने ठरवलं की मॅच 8चा पोल असू दे 7 मॅच असू दे लवकरच आपण सुरू करणार. उद्या तर आणखीन लवकर सुरू करावी लागेल कारण उद्या 9 मॅचेस आहेत. महेश विषयासाठी आज चेंडू. यावेळेस मात्र हुकण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे प्रयत्न झाला होता पण चेंडू अडवता आला नाही. गेला चेंडू सीमारेच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेने चौकार. त्यानंतर सामना आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी व मोठा गाव. दोन्ही संघ तयार आहे. इनिंग ब्रेकमध्ये कुठल्याही परिस्थितीत टॉस होणं अनिवार्य कंपल्सरी आहे. त्यामुळे प्लीज आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी विकी पाटील यांचा संघ आणि त्याचबरोबर मोठा गाव संघ आपण देखील तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. षटक पहिलं संपलं. मैदानामध्ये आपण बघतोय धावा फलकावरती 13. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी आपण बघतायत. ती म्हणजे जुनी डोंबिवली संघाची एक विकेट जरूर गमावलाय पण धावा पहिल्या ओव्हरमध्ये 13 आलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर करण त्या ठिकाणी. करण म्हात्रे
तयार होतोय स्ट्राईकला तुषारने पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार ठोकले होते, मात्र विशाल जेव्हा आला तेव्हा मात्र त्याने एक हुकचा फटका सादर करण्याचा प्रयत्न केला. टायमिंग तितकंसं प्रॉपर नव्हता, पण इनफिल्डच्या वरून हा चेंडू मागे लँड झाला, फिल्डरच्या अगदी डोक्यावरून गेला आणि त्यामुळे फाईन लेगची सीमारेषा त्या चेंडूने ओलांडली. बॉलिंग मार्कवर करा. चला वेळ जास्त घेऊ नका, मॅच लगेच सुरू करा. पॉवर प्लेचं दुसरं षटक. फिल्डिंग आपण बघू शकाल तुषारसाठी मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. बाकीचे सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या वर्तुळात तुम्ही बघताय. मिड ऑन लाईक फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट लाईक फिल्डर आहे. ओ बॅटची चेंडू गॅप मधून निघाला, आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे किंग मैदानाची. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर, येतो हा चौकार. काय सुंदर फटका होता. चेंडू फार वेगाने आला होता, पण शेवटच्या क्षणी फटके फार दुर्मिळ असतात बघा. स्लाइस केलं होतं. अंपायर देखील आपण बघितलं तर स्क्वेअर लेगला उभे न राहता आपण बघता तर गलीमध्ये बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने उभे आहेत आणि स्वतःचा बचाव त्यांनी केला. अन्यथा चेंडू त्यांना लागला असता तर कदाचित तिथे नुकसान झालं असतं दुडुंबरी संघाचं. स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस हा देखील जाईल इनफिल्डच्या वरून. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू निघालाय सीमारेषेबाहेर. सलग येणारा हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार आलाय बघा. या ओव्हरमध्ये 2 चौकार, पण जेव्हा मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकवरती होते तेव्हाही एक चौकार फाईन लेगच्या दिशेने खेळले होते. पुन्हा एकदा करण. खाली बसून गुडघ्यावर येऊन स्वीप करायचं होतं स्क्वेअर लेगला. कुठलाही फिल्डर टीममध्ये नव्हता, याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न झाला, पण हा डॉट बॉल येतोय. अशा प्रकारे पॉवर प्लेचं दुसरं षटक संपन्न होतंय. एकूण दोन षटकानंतर धावसंख्या आपण कधी बघतो आपण झाली ती म्हणजे 28 धावा 2 षटक संपल्यानंतर
पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात आणि धावांची गती 14.00. अत्यंत हेल्दी रन रेट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही पार्टनरशिप देखील होताना दिसते. ज्ञानेश्वर लवकर परतला पण त्यानंतर विशाल मैदानावरती आला आणि त्याचबरोबर आपण बघताय तुषार सलामीला येऊन खूप चांगली सुरुवात देते. पहिल्याच बॉलवरती इनिंगच्या त्याने चौकार ठोकला. मागच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि जेव्हा एखादा फलंदाज इनिंगची सुरुवातच जर चौकारने करतो तिथून त्याचा आत्मविश्वास तुम्हाला स्पष्टपणे दिसतो, किती कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळतो त्याच्या बॅटिंगमध्ये. आणि बघूया ही पार्टनरशिप आणखीन किती फुलते. मैदानावरती कोपर संघ नक्कीच प्रयत्न करेल या पार्टनरशिपला ब्रेक करण्याचा. तुषारची विकेट फार महत्त्वाची आहे. दुसऱ्या बाजूला विशाल देखील खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. सलग 3 चौकार ठोकलेले त्याने आतापर्यंत. 3 चौकार तुषारच्याही बॅटमधून आपण बघितलेले. हा चेंडू हलक्या हाताने प्लेस करतायत. बॅटची एज लागून गलीच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक होती 29 धावा. सकाळचं अत्यंत सुंदर वातावरण. सगळ्यांना शुभ सकाळ. आजचा दिवस तुमचा अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न होऊ दे आणि आज जे क्रीडा रसिक आहेत आमचे त्यांना सगळ्यांनाच आजचा क्रिकेटचा मनमुराद आनंद मिळू दे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच काय रेकॉर्ड्स अपेक्षित असतील. काल आपण बॉलिंगच्या माध्यमातून 3 रेकॉर्ड्स बघितले. 3 गोलंदाजांनी ते नोंदवले. 2 हॅट्रिक आणि 1 मेडन ओव्हर आपण बघितली. काल 70 ही धावसंख्या सर्वाधिक धावसंख्या आपण बघितली. आज चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईड बॉल चा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना लेग स्टंपवरती पिचिंग होती. वाईटच्या आधाराने धाव येते. धावसंख्या धावफलक होती एकूण झाली ती म्हणजे आपण बघतोय 30 धावा झाल्या आहेत. या खेळपट्टीवरती फार धावा होताना बघितले नाही आपण, पण काल 70 त्याच्या आधी आपण 59 ही सर्वात मोठी धावसंख्या बघितली. ओ उडावलाय, पाठवलाय का बघूया आणि हो गेलाय सीमारेषेच्या पार. येतोय हा षटकार. होतं या फटक्यामध्ये बघा. फारशी ताकद नव्हती पण जागेवरनच खेळले मिड विकेटच्या दिशेने. हलक्या हाताने प्लेस करतायत. फील्ड टीम मधून फार वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण 2 धावा होण्यापासून नाही रोखू शकले. अत्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलक होती आपण बघतोय जाऊन पोहोचली ती एकूण 38 धावा. अशा बॉलवरती षटकार आला होता आणि यानंतर आपण बघता सेन्सिबल विकेट. जेव्हा खराब चेंडू येतो बॅटच्या रडारमध्ये येतो तेव्हा मोठे फटके येताना आपण बघतोय, पण जेव्हा चांगला चेंडू येतोय त्याला रक्षात्मक पद्धतीने खेळून सिंगल डबल्सवरती लक्ष केंद्रित केलंय. दोघांमध्ये खूप चांगला संवादही होतोय. कशा पद्धतीने आपल्याला ही इनिंग या ठिकाणी मोठी करायची, कशा पद्धतीने या धावा करायच्या आहेत यावर ही चर्चा होत असेल. बॉलिंग मार्कवर संकेत. पलावा सिटींकडनं तयार. अपील झालंय. पंच या ठिकाणी अपील फेटाळत आहेत. 1 धाव इथून मात्र लेग बायच्या रूपाने येते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक होती बघतो आपण 39 धावा. षटक क्रमांक 30 प्रगती पदावरती कोपर संघ एक नव्या दमाचा संघ आहे. नक्की स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा हा संघ देखील प्रयत्न करतोय. खेळाडू अत्यंत चांगले आहेत पण परफॉर्मन्स देणं फार गरजेचं आहे. सांघिक खेळ होणं फार गरजेचं आहे. एका दोघांवरती अवलंबून राहून चालणार नाही. ओव्हर द विकेट. ओ अपील यावेळेस मात्र आणि बघा अपील किती लाऊड आहे पण तुषारने बघा दोन्ही अंपायर त्याकडे चर्चा करतील. तुषारने बॅट वर केली होती. तुषारचं असं म्हणणं की बॅटची एज आहे पण दोन्ही अंपायर चेक करतील. अपील प्रचंड जोरदार आपण बघितला आणि नक्कीच कन्फर्म करतायत स्क्वेअरचे अंपायर संदीप उर्फ सँडी. बघूया अंपायरचा डिसिजन काय येतोय. आणि अंपायरने आउट दिलेले
या ठिकाणी LBW लेग बिफोर विकेट तुषार बाद होतोय आणि ही पार्टनरशिप इथे होते ब्रेक. तुषार वैयक्तिक 14 धावसंख्येमध्ये बाद झालेला आहे. दुसऱ्या विकेटचं पतन. ही पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश आले संकेतला. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी जयदेव जोशी जे मैदानामध्ये दाखल झालेले आहे. आणखीन एक अत्यंत प्रतिभासंपन्न असा हा अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. तर न्यू बॅटर जयदेव त्या ठिकाणी तयार होतोय. सामना करेल संकेतचा. संकेत पुन्हा एकदा फलवासी टीमकडनं खूप चांगलं यश त्याला प्राप्त झालं या ओव्हरमध्ये. एज लागले यावेळेस चेंडू फाईन लेगला येतोय. फील्ड त्या ठिकाणी येऊन चेंडू कव्हर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. 22 होते त्या ठिकाणी. केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावरती गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुळवणीची झालेली आहे. ती म्हणजे 40 धावा झाल्यात आणि धावांची गती आपण बघितली तर 13.33 प्रति ओव्हर मागे ही धावगती राखलेली आहे. धावांची गती अत्यंत चांगली. जरूर विकेट 2 गेलेले आहेत पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये बघूया इथून किती धावसंख्या उभी केली जाते. विशाल खूप चांगल्या पद्धतीने ते बॅटिंग करतोय. जयदेवला त्याची साथ द्यावी लागेल पण कुपर संघ प्रयत्न करेल की पुढच्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली इथून जर झाली तर कमीत कमी धावसंख्येवरती रोखता येईल. या खेळपट्टीवरती मागच्या 2 दिवसांमध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं फार कठीण झालेलं आहे. पण बघूया इथे काय घडतं मैदानामध्ये. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मोठमोठे उलटफेर होताना आपण बघत असतो. इतिहास बदलताना आपण बघत असतो. काल परवा आपण म्हणतो की धावा होत नाही. काल एक 70 धावसंख्या आपण बघितली जी पडले संघाने नोंदवली होती सोनारपाडाच्या अगेन्स्ट. सोनारपाडा संघ एक ताकदवर संघ पण या संघाविरुद्ध स्वर्गीय विष्णू शेठ प्रतिष्ठान पडले संघाने 70 धावांची नोंद केली होती. तर बॉलिंग मार्कवर अंकित त्या ठिकाणी येतात. अंकित पाटील वैयक्तिक पहिले व सांघिक 4थं षटक. 3 गोलंदाज आधी नवीन वापर आपण बघितलं. तिन्ही फ्रेश होते. आज 4थाही गोलंदाज त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेश बघायला मिळतोय. तर बघूया अंकित कशा पद्धतीने बॉलिंग करतोय. चला वेळ जास्त घेऊ नका. मॅच लगेच सुरू करा. अंकितला आणलेले ज्याला विकेट किपिंग करताना आपण बघितलं खूप चांगला झेल त्याने टिपला होता. हो रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अंगलट आलाय. क्लीन बोल्ड. अंकितला मिळतंय यश. 3रा धक्का मैदानावरती जोडंबिली संघाला.
न्यू बॅटर मयूर पाटील मैदानात दाखल झालेले आहे. बॉलिंग मार्कर अंकित पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केलाय. हो मयूरने दिलाय तडाखा लॉंग ऑनला फिल्डर चेंडूच्या खाली. मयूरलाही जावं लागेल. अंकितला मिळते यावर मध्ये दुसरं यश. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 धक्के आणि अंकित आता मात्र हॅट्रिक वरती. कॅच कुणी पकडलं आम्हाला का तर 12th मॅन मयुरेशने. 12th मॅन म्हणलं की मी सगळ्यांना दादा म्हणून हाक मारतो. मला नाव माहिती नाही हरकत नाही. जरा तुम्ही ओळख करून द्या. तो दादा जरूर हाक मारेल पण नाव कोणाचं काय ते त्याला नंतर सांगा तुम्ही. तर धावफलकावरती आपण बघतायत 40. अंकित हॅट्रिक वरती. काय कमबॅक मैदानावरती आपण बघतायत. कोपर संघा जबरदस्त शिरकाव करतोय मॅच मध्ये. हॅट्रिक पूर्ण होईल का? 2 हॅट्रिक ऑलरेडी झालेले आहेत. एक दुर्वेश मडवीने पूर्ण केली, एक सूरज मात्रेने पूर्ण केली. हो स्लाइस करतात गॅप मधून चेंडू निघालाय गेलाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हॅट्रिक बॉल वरती हा चौकार. पहिले 2 चेंडू ओव्हर पिच होते पुढे ठेवले होते. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन फेकला आणि खूप चांगल्या पद्धतीने स्लाइस केला. लेट कट केला आपण बघितला. हो हो चांगला चेंडू चांगलं कमबॅक. अपील लाऊड होतंय. पंचांवर अपीलचा अजिबात परिणाम होताना दिसत नाहीये. पण काय चेंडू होता बघा. आपण पहिल्या 3 चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा अत्यंत वेगवान आणि खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण बघितलाय. हा डॉट बॉल. कडव्या बॅटिंगचा प्रयत्न संपर्क नाही झाला व्यवस्थित. विकेट किपर येऊन चेंडू उचलतायत. तोपर्यंत ही 1 धाव या दरम्यान इथे हलकीशी एज होती. त्याच कारणास्तव आपण बघितला कुठलाही सिग्नल अंपायरचा आला नाही. त्यामुळे आपण बघता ती 1 धाव धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 45. चांगलं कमबॅक झालं. 3 ओव्हरमध्ये 40 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा दिल्यात. 2 फलंदाजांना बाद केले. बघूया हे षटक व्यवस्थितपणे फिनिश करतायत का? कारण 1 चेंडू अजूनही शेष आहे. स्ट्राईकवरती बॅट्समन त्या ठिकाणी तयार आपण बघतोय. विशाल वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळतोय आणि चेंडू फेस केला त्याने केवळ 6. फुल टॉस फक्त टर्न करण्याचा प्रयत्न होता पण मागे जातोय. विकेट किपर त्या ठिकाणी होते. डॉट बॉल येतोय. हे षटक अत्यंत चांगलं राहिलं खोपरच्या दृष्टीने आणि केवळ या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. 2 चेंडू डॉट होते. 2 विकेट होते. 1 चौकार 1 सिंगल आणि या 4थ्या षटकाच्या अखेरीस जुळडोंबरी संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 45. 11.25 ही धावांची गती आपण बघतोय. बघूया अंतिम ओव्हरमध्ये काय घडतंय. सागाव चषक 20-25चा आजचा 3रा दिवस किंग मैदानावरती स्पर्धा आपण संपन्न करतोय. मैदानाचा प्रश्न अनेकांना भेडसावतोय. कित्येकांना सरावासाठी मैदान राहिलं नाही. आयोजन करणं तर दूरची गोष्ट पण प्रॅक्टिससाठी मैदानं राहिली नाही आणि काही जणांना तर बॉक्स क्रिकेटसाठी जागा राहिली नाही. भविष्यात नक्कीच हे प्रश्न आणखीन दाट होतील. अनेकांना हे प्रश्न उद्भवतील. पण काही गावं ज्यांनी ही मैदानं राखून ठेवली ही जागा राखून ठेवलेली आहे त्यामागे मोठ्यांचा आशीर्वाद गावकऱ्यांची एकजूट हे देखील आपण सांगू शकतो. हे मैदान देखील आपण बघितलं पांडुरंगदादा संते व संपूर्ण ग्रामस्थांचं योगदान राहिलेले. VCC उत्सर्गाची मेहनत राहिलेली आहे. जागेचे भाव एकतर गगनाला भिडत चाललेले आहेत आणि 1-2 फुटासाठी ते आपण वादविवाद होताना बघत असतो. त्यामुळे
मैदानासाठी जागा कोण देणार? जर तुमच्या गावकीची जागा असेल, गुरचरण असेल, गावठाण असेल, अशा काही जागा असतात ज्या तुम्हाला राखून ठेवता येतील. पण त्यासाठी देखील तुमची एकजूट फार महत्त्वाची आहे. गावातले जे काही राजकीय मतभेद असतील सगळ्यांनी ते विसरून गावासाठी ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करायला हव्यात. फक्त मैदान आहे, अनेक समस्या असतात गावातल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न एकजुटीने जर तुम्ही केला तर नक्कीच हे सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतात. बॉलिंग मार्कवर अंतिम षटक घेऊन येते संकेत पाटील. स्ट्राईकला साहिल. स्वीप करण्याचा प्रयत्न, पिचिंग बघूया, लेग स्टंपच्या बाहेर बहुतेक, त्यामुळेच अंपायर सांगतात वाईड बॉल. वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलक होते आपण बघतोय 46. कमबॅक मागच्या ओव्हरमध्ये चांगलं झालंय, पण या ओव्हरमध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर कोपर संघाला फार मोठी धावसंख्या चेस करावी लागणार नाही. पण या मैदानामध्ये 50, 55, 60 धावा देखील फार मोठी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते जेव्हा सेकंड इनिंगमध्ये ते चेस करावी लागते. अपील झालंय आणि बघा धावचीची संधी होती पण डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला नाही. लेग बायचा इशारा अंपायर करताय. संघ सहकारी थोडेसे निराश आहे. फाईन लेगला जे फिल्डर होते भावेशकडनं असं वाटलं होतं की भावेशने डायरेक्ट हिट करावं, पण भावेशने ते केलं नाही. टॉससाठी या मोठा गाव आणि म्हाताडी. मोठा गाव संघाचे काही खेळाडू या ठिकाणी आले आहेत. किरण देखील आले आहेत, ओमकार देखील आलेला आहे. स्वागत आहे या सगळ्या खेळाडूंचं. अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आपण बघतायत मोठा गाव टीममध्ये. काही यंगस्टर जे सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी करत आहेत. म्हाताडीच्या कॅप्टनने देखील लगेचच यायचंय. एज लागले चेंडू फाईन लेगला आपण बघतायत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. केवळ एक धाव. मागच्या ओव्हरपासून फलंदाजांना शांत ठेवले. 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं की 40 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17, पण चौथ्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा आल्या. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संकेत. स्ट्राईक वरती साहिल. पलावा सिटींकडनं पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र उडवलाय. समोर फिल्डर आहेत लॉंग ऑफला. संकेत या ठिकाणी होते. 2 धावा या दरम्यान. अंकित पाटील लॉंग ऑफला फिल्डिंग करतायत. हार्दिक पांड्या कक्षाच्या दिशेने हा चेंडू गेला होता. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संकेत. 50 धावा पूर्ण होत आहेत झुंडुंबिली संघाच्या. हो कव्हरच्या दिशेने उडवला हवेत. फिल्डर लॉंग ऑफ वरनं येतात, एक फिल्डर डीप कव्हर पॉइंट वरनं येतोय. दोघांमध्ये तिथे आपण बघतायत थोडासा गोंधळ उडालाय आणि याचबरोबर अजूनही चेंडू बघा थ्रो करतायत. काय घडलं एक्झॅक्टली त्या ठिकाणी? 3 फिल्डर आणि बघूया थर्ड अंपायरला सांगितलेले चेक करायचंय. आपण चेक करूया बॉल आत अडवलाय का की तो बाहेर गेलाय. 3 फिल्डर धावत तर गेले होते. दोघांमधलं कॉर्डिनेशन ते चुकलं. तिसरा फिल्डर तिथे आला होता, पण चेंडू कुठे अडवलाय, अडवताना पाय कुठे बाउंड्री लाईनवरती होता का किंवा चेंडूचा स्पर्श होता का, सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत कारण भरपूर मोठी ही सीमारेषा आहे. चार आहे, 4 आहे, चौकार आहे. बघा फिल्डर त्या ठिकाणी गेले होते पण चेंडू अडवता आला नाही आणि आपण चेक केलं ऍक्शन रिप्ले मध्ये, स्लो मोशन मध्ये बघितलं आपण. तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन तो आत ढकलला होता असं निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे आज चौकार. धावसंख्या एकूण धावफलकावरती 54 धावा. संकेत पुन्हा एकदा साहिलसाठी. हो यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहेत. जजमेंट थोडंसं चुकलं. रुपेश होते तिथे आणि दरम्यान मग 2 धावा. तिसऱ्या धावेचा धोका पत्करलाय पण इथून विकेट मात्र गमावी लागेल साहिलला. आणखीन एक विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती 56.
धावा करून साहिल मात्र परतोय डगआउटच्या दिशेने. मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. अमोल धावा झाल्यात 56. 56 लास्ट टू गो. शेवटचा बॉल आहे. 56. अकरा रन राहिलेत या ओव्हरमध्ये. 11 रन. बघा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आपण बघितलं जरा वाईड होतात, नंतर लेग बायच्या रूपाने एक धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौकार आणि तिसरी धाव घेताना बाद झालेत. म्हणजे या 2 धावा आलेल्या आहेत. तर बघा कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. आपल्याकडे 2 स्कोरर आहेत, आपले ऑनलाईन स्कोर देखील त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. हो उडवला यावेळेस मात्र हवेतून चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या खाली. करण मात्र या संघाचा स्टार खेळाडू झेल टिपतोय. डाव संपला पहिला आणि खेळाच्या पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीने केले धावा एकूण आपण बघतोय त्या म्हणजे 56 आणि 57 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचंय. स्वर्गीय साहिल करण 11 गावदेवी कोपर संघाला 57 धावा करायच्या आहेत. विजयासाठी 30 चेंडूमध्ये हे टार्गेट सेट करण्यात आलंय. पण कोपरचं कमबॅक चांगलं झालं. पहिल्या 3 ओव्हर नंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक झालाय. स्पेशली चौथ्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा आल्या. तर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करू. मातर्डेचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर मोठा गावचे कॅप्टन आपण देखील या. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. सूरज भोईर टॉस करतायत. टॉस जिंकलेले मोठा गाव टीमने. किरण काय सांगशील? टॉस जिंकले, डिसिजन फिल्डिंग. किरण या मैदानावरती खेळण्याचा अनुभव फार जुना आहे तुझा. मागच्या 2 दिवसामध्ये आपण बघतो किंवा त्याआधी आपण बघितलं की इथे फार मोठी धावसंख्या उभी करणं कठीण जातं. कधीतरी एखाद्या मॅचमध्ये धावत आहेत, फिल्डिंग करतायत. काय सांगशील किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. टीममध्ये काही बदल आहेत का सेम स्क्वॉड आहे जो मागच्या स्पर्धेत खेळला होता? बदल तर काय नाही, हाय तीच टीम आहे. समोर मात्र टीम आहे. काही वेगळी रणनीती आहे की मैदानात गेल्यानंतर सगळं डिसाईड होईल? रणनीती तर काही नाही, आता नेहमीप्रमाणे खेळायचा प्रयत्न करू आम्ही. स्पर्धेविषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. स्पर्धा तर खूप छान ठेवली आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं. थँक्यू. हे होते किरण. किरणने टॉस जिंकलेला आहे. प्रथम मोठा गाव फिल्डिंग करणार आहे. राज टॉस तुझ्या अगेन्स्ट गेला आहे, बॅटिंग करायचे. टॉस जिंकला असता तर मला वाटतं तुही फिल्डिंग केली असते, चेसिंग करणं पसंत केलं असतं. काय सांगशील? बॅटिंग करायचे, किती धावा करायच्या? 50च्या आत रोखण्याचा त्यांचा विचार आहे. तुम्हाला किती धावसंख्या पुरेशी वाटते? आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. तुझ्या टीममध्ये काही चेंजेस आहेत की सेम स्क्वॉड आहे? नाही, सेम स्क्वॉड आहे. मागची स्पर्धा जिंकलेले साबेगाव चषक, आत्मविश्वास किती वाढलाय? नक्कीच असं वाटतं की आता या स्पर्धेत सुद्धा आम्ही टॉप 4मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. काय कारणाचं? कारण की आम्हाला ग्राउंड नाही आहे. 3 वर्ष झाले आम्ही शेतात खेळतोय. स्वतःचा ग्राउंड असून आम्हाला शेतात खेळावं लागतो. थोडासा खंत वाटतो आम्हाला. पण हरकत नाही, बऱ्याच जणांना या गोष्टींना सामोरे जावं लागतंय. स्पर्धेविषयी काय सांगशील? सागाव चषक 2 दिवसात तू बघतोय अत्यंत सुंदर पद्धतीने मॅचेस सुरू आहेत. 8चा पोल जरी असला तरी लवकर मॅच सुरू होते. तुला वाटलं होतं की एवढ्या लवकर यावं लागेल? नक्कीच मी सुद्धा झोपलेलो, कारण की लेट सुरू होणार असं वाटलेलं. पण कौतुक करतो आयोजकांचं. खूप सुंदर स्पर्धा ठेवली आणि आम्हाला खेळल्या संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो. थँक्यू राज. शुभेच्छा मॅचसाठी दोन्ही टीमला. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की मोठा गाव संघाने जिंकलेला टॉस. प्रथम ते फिल्डिंग करणार आहे आणि मात्राडीला करायची बॅटिंग. आपण जाऊया. खेळाचं दुसरं सत्र चालू सामन्याचं सुरू झालं. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज अजित देसाई यांचा. धन्यवाद.
थँक्यू सो मच विनोद पाटील यांचा आवाज आपण ऐकला. आणि पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बनवल्या टीम आपण बघत असतो दोन्ही डोंबिवली संघाने धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये तब्बल ते 56 या मॅचमध्ये बनवल्या आणि 57 तर टार्गेट ठेवलंय ते टीम मात्र आपण बघतोय कोपर टीमवरती. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम जुनी डोंबिवली संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि 2 पंच आपण जरूर बघणार आहोत. एका बाजूला संदीप पाटील आणि त्यांच्यासोबत सचिन म्हात्रे एक चांगला खेळाडू टीम सागाव संघाचा ते देखील पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं काम करतात आणि सचिन म्हात्रेनं कित्येक स्पर्धा गाजवल्यात आपण बघायला गेलं तर तोच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघणार. त्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेच मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत जरूर येईल आणि इथून दुसऱ्या सत्राला जरूर सुरुवात होईल. इथून 57 धाव्यांचं लक्ष पार करत असताना टीम आपण बघणार आहोत ती कोपर टीमला. निलजेगावचे सिनियर खेळाडू रामदास रामनाथ पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सागाव चषकमध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हीच आपण बघायला गेलं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटचं बघायला गेलं फार मोठं क्रिकेट आहे आणि इथून या मॅचमध्ये दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. बॅटिंग करत असतात टीम कोपर बनवायचे आहेत धावा 57. तर चला वेळ घेऊ नका. लगेच मॅचला सुरुवात करायची. आजच्या दिवसामध्ये हेटुटणे गावचा एक घोड आवाज देखील ऐकायला मिळेल. करण कालन आमच्यासोबत जरूर जोडले जातील. पहिलाच बॉल गेम ऑन. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. फलंदाज बाद. इथून यशांचा वेध घेतला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि माघारी परतावा लागेल. असं वाटलं फक्त एक सिंगल घ्यायची होती मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेला आणि पहिल्याच बॉल वरती धक्का लागलाय. फलंदाज गीज आपण बघतोय आणि इथून महेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिला धक्का लागतोय टीम कोपरला. रुपेशला फक्त पहिल्या बॉलवरती जे मात्र कट करायचा होता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू जयदेवनं पहिल्या बॉलवरती घेतला विकेट. महेश पाटील बॉल होता यार. हा बॉल देखील सुरेख होता. फिस्ट जरूर स्ट्रॉंग आहे. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत असून येतोय आणि इथून फलंदाज माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम लागतोय कोपरला. काय गोलंदाजी राहिले जयदेवची मैदानाच्या आतमध्ये. जुनी डोंबिवली संघानं बॅटिंग करत असताना 57 न टार्गेट ठेवलंय आणि इथून अजून एक धक्का महेश पाटीलला माघारी परतावा लागेल. टीम कोपर संघाचा अजून एक फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण म्हात्रेला आपण जरूर बघणार आहोत या मॅचमध्ये. इथून लक्ष 57 फार धावा करायचे. आपण बघायला गेलं तर एक क्रीडांगण फार मोठं आहे हे उसरगर गावचं आणि इथून चेसिंग करायचे आहेत टीम कोपरला 57. नेक्स्ट मॅच आपण तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवली. आई गावदेवी माताडी संघ आणि त्यांच्यावर फाईट करेल तो मात्र मोठा गाव. या दोघांमध्ये टॉस जिंकलाय टीम मोठा गावनं. डिसिजन पेंडिंग आहे. आमच्यापर्यंत लगेच कळवायचं आहे डिसिजन आणि फिल्डिंग घेतली आहे मोठ्या गाव टीमनं आणि फलंदाजी असेल
आपण बघणार आहोत आई गावदेवी माताडे या टीमची. इथून ही मॅच जशी संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं टीम मोठगाव संघ. आजच्या दिवसामध्ये आई गावदेवी उंबारली, आईरे चिंचोल्याचा पाडा आणि संदप हे संघ देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतील. आणि उद्याचा दिवस सर्वांसाठी खास असेल, तो अंतिम फायनलचा आपण जरूर बघणार आहोत. कोण मालिकावीर फटकावणार या स्पर्धेमध्ये ते उद्याच्या दिवसामध्ये समजेल. इथे फक्त दिशा देण्याचं काम केलं, एक सिंगल जरूर काढून घेतली करणनं, कारण करणला माहिती आहे इथून स्टार्ट करावा लागेल, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गेल्यात टीम कोपर संघाच्या. आणि इथून करणवरती आता जबाबदारी येते या मॅचमध्ये, इथून रन्स करायचे आहेत. रुपेश देखील एक टीम कोपर संघाचा चांगला खेळाडू, पहिल्याच बॉलवरती फक्त त्याला एक सिंगल काढायचा होता, मात्र कुठेतरी टप्पा पडल्यानंतर बॉल अतिशय वेगानं निघून गेला यस्टॅनवरती आणि रुपेशला देखील माघारी परतावा लागला. पुन्हा एकदा बॉल होतो यार, हा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता, मात्र गोलंदाजी जयदेवची चांगली राहिली. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी करत असताना 2 बॉलवरती 2 विकेट, तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि चौथा बॉल डॉट आहे. काय गोलंदाजी राहिले मैदानाच्या आतमध्ये. जे पॉवर प्लेचं षटक असतं ते महत्त्वाचं असतं, त्या महत्त्वाच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी करत असताना जयदेवनं अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे फक्त कट करायचा होता, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल जरूर इथून प्राप्त होईल. सिंगल डबलनेच धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये, कुठेतरी मोठे फटके मारावे देखील लागतील, कारण मोठ्या फटक्यांपासून इथे वंचित ठेवलं आहे टीम कोपरला, कारण गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे. अजून देखील एक मोठा फटका आला नाही आहे. कोपर संघ बॅटिंग करत असताना आपण बघतोय 5 बॉलचा खेळ झाला आहे. 1 to go, शेवटचा बॉल असेल. जयदेव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते, पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय, तोच गोलंदाज आपण जयदेवला जरूर बघतोय. चांगला असं आयोजन आपण बघतोय. सागाव चषक हा देखील पुढे काय असा होता, क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालंय आणि इथून मी ते फक्त आणि फक्त सिंगल. गोलंदाजी करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या, त्या मात्र फक्त आणि फक्त 3 आणि विकेट मिळाल्यात. ते गोलंदाजी करत असताना जयदेवला 2. अजूनही 24 बॉलचा काही शिल्लक. वेलकम रमेशजी गुप्ता, 40+ संघाचे कॅप्टन आहेत, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगली अशी मेहनत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला. टी स्टॉल त्यांचं आपण जरूर बघतो आणि सर्वांवरती प्रेम आहे. काल देखील ते आपण जरूर बघितलं, सर्वांसाठी नक्कीच ते घेऊन आले होते आणि तर आज देखील कौतुक करेल रमेश गुप्ता यांचं. 40+ कॅप्टन आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि त्या मॅचमध्ये रन 3 झाल्यात. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. इथून त्या हाताने घेऊन काढला, एक सिंगल जरूर मिळेल. दुसरीचा कॉल मात्र नाकारलाय, कारण क्षेत्ररक्षण आपण बघितलं आमच्या व्यासपीठाच्या इथे तैनात जरूर तुषार पाटीलला. तोच एक चांगला खेळाडू टीम जुनी डोंबिवली संघाचा आपण बघतोय. आई गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली आणि स्वर्गीय करण 11 गावदेवी कोपर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि या स्पर्धेचे आयोजक मिलिंद म्हात्रे क्लास उपस्थित आहेत. हा बॉल देखील चांगली खेळ नक्कीच जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतो. दुसरा गोलंदाज आपण बघतोय ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय ज्ञानेश्वर. वाईड बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यार, हा देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहेत आपण बघायला गेलं तर. इथून एक सिंगलच मिळते फक्त. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय दुसऱ्या षटकामध्ये. बॉल्स आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 2 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती 6 आणि स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट्स. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावल्या ते टीम स्वर्गीय करण 11 गावदेवी कोपर संघानं. पुन्हा एकदा गोलंदाज,
हा बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर आला. पंच कळवतात संदीप पाटील की हा वाईट बॉल असेल. वाईटचा इशारा आपल्यापर्यंत जरूर कळवला. आमच्या ऑलिंडर्स देखील फार अशी मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम महेश, तुमचं देखील सहर्ष स्वागत. चांगला खेळाडू आहे देखील महेश मोठगाव टीमचा. लीग मध्ये देखील चांगला खेळ केला. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये ते फक्त आणि फक्त 2च बॉल झाले. 3 वाईट आलेत आतापर्यंत. इथे रिव्हर्सचा फटका जरूर अटेंड केला आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील. षटकार आला, फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपल्याला पाहायला मिळालं बॅट्समन करण म्हात्रेच्या अंगा मी मगाशीच उल्लेख केला करणचा, कारण त्याच्या जबाबदारी जरूर दिली आणि इथून सेलची शक्यता जरूर होती. मात्र सेल सोडलाय. मॅच सोडले की काय टीम जुनी डोंबिवलीनं, कारण ह्या मॅच मध्ये कारण बघायला गेलं ना हा झेल फार इम्पॉर्टंट आहे. मी आल्यावरच सांगितलं करणचं, कारण करण एक असा खेळाडू आहे ना जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर मॅच कोपरच्या बाजूने जरूर राहू शकते, कारण करण एक डेंजर बॅट्समन आहे. हा देखील चांगला खेळून काढला, मात्र इथे अजून एक झेल होता आणि झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. कॅच घ्यायचा होता, कारण यांना माहिती आहे झेल क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. कॅचेस विन द मॅचेस. कारण म्हात्रेनं जो षटकार ठोकला रिव्हर्सचा अतिशय चांगला आपण बघितला. धावा फलकावरती वेगानं वाढल्या, त्या मात्र 16च्या घरामध्ये. 16 या आकड्यावरती आपण बघतोय बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र 5 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. गोलंदाजी करत असताना ज्ञानेश्वर यांचा आपण जरूर बघतोय. इथून हा देखील बॅटची कडा जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र एक सिंगल जरूर मिळेल. स्ट्राईक करणकडे राहील आणि इथून 12 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 17. इक्वेशन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतो. 18 बॉल आणि या मॅच मध्ये बनवायचे आहेत 40 धावा. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट सुपर स्पोर्ट्स या वाहिनीद्वारे जरूर ही स्पर्धा गेले 2 दिवस आणि आमचे समालोचक जरूर सांगतायत पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी 40 धावा बनवल्या जुनी डोंबिवली बॅटिंग करत असताना. आणि इथून या मॅचमध्ये आता मात्र आपण बघतोय 12 बॉलचा खेळ झाला आणि 17 धावा आणि आता मात्र 3 ओव्हरमध्ये 40 धाव्यांची गरज आहे ते टीम कोपर संघाची. फिल्डिंग अतिशय चांगली केली, आम्ही रिप्लेमध्ये जरूर बघतोय. आणि इथून अतिशय सुंदर पद्धतीने सुपर स्पोर्ट्स मगाशी सांगितलं मी उल्लेख केला, कारण ही वाहिन्याद्वारे नक्कीच सर्व स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि नक्कीच दीपेश मुंडेचं कौतुक करेल. अतिशय चांगला लाईव्ह कास्ट त्याच्या माध्यमातून आपण बघतोय या स्पर्धेसाठी देण्यात आला. आणि इथून या मॅचमध्ये 18 बॉल 40 धाव्यांची गरज. मगाशीच सांगितलं विनोद पाटील यांनी की बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली संघाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40 बनवल्या आणि आता बॅटिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये टीम कोपर संघानं 17 बनवल्यात आणि इथून 18 बॉल आणि इथून धावा बनवायच्या आहेत तर टीम कोपरला ते 40 रन्स. करण म्हात्रेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथून करणला बॅटिंग चांगली करावी लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक हाताळलं तो जयदेव जरूर आला आणि जयदेवनं जे षटक हाताळलं पहिलं फक्त धावा खर्च केल्या 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 14. पुन्हा एकदा जयदेव. हा देखील हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय, मात्र फलंदाज ओ थर्ड अंपायर घेतलाय. लगेच जो डिसिजन आम्ही लगेच कळवतो तुमच्यापर्यंत. डिसिजन एक संदीप पाटील यांचं नेहमी चांगलं असतं आणि इथून या मॅच मध्ये करणचा विकेट महत्वाचा होता आणि इथून आम्ही लगेच चेक केलं जाईल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतो. आणि फलंदाज आउट असणार आहे आणि इथून OUT माघारी परतावा लागेल करण म्हात्रेला. या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते. आपण बघितलं थोडीशी रनिंग कमी पडली आणि इथून आता करणला देखील माघारी परतावा लागेल.
संघाचे कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये आले. ते टॉससाठी आले होते, तेच आता मात्र फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश म्हात्रेला आपण जरूर बघणार आहोत. करणनं विकेट टाकला आणि पहा मगाशी सांगितलं मी, संदीप पाटील डिसिजन अगदी बरोबर त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आपण बघायला गेलं तर. आणि इथून फलंदाज देखील माघारी परतावा लागला. भावेश म्हात्रे नवीन बॅटर. चला भावेश लवकर यायचा, अजून आम्हाला खूप सामने कव्हर करायचे या स्पर्धेमध्ये आपण बघायला गेलं तर. इथून या मॅचमध्ये देखील आपण बघतोय आमचे स्वयंसेवक सुजल, त्यांची पूर्ण टीम, जय, योगेश पाटील फार मेहनत या स्पर्धेसाठी आपण बघायला गेलं तर घेत असतात वारंवार. काल बसून त्या पहिल्या दिवसापासून त्यांची मेहनत फार आहे या स्पर्धेसाठी. आणि आमचे सर्व आयोजक 41 सागावचे देखील काही मान्यवर रोज या स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. आज देखील आपल्याला दिसतील आणि तीची देखील स्पर्धा आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये जरूर बघायला मिळेल. ती देखील 3 दिवसाची स्पर्धा आपण बघतो आणि ती देखील आपली स्पर्धा त्या भेटीसाठी येईल. आमचे बाळू पाटील जरूर या सामन्यामध्ये ते उपस्थित नाही आहेत, मात्र जरूर लाईव्हवरून एन्जॉय करत असतील. आणि हा बॉल देखील आपली स्ट्रॉंग आहे, इथून रनआउटची संधी जरूर आहे. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. चुकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे टीम कोपरच्या बाजूनं. आणि अजून एक फलंदाज बाद, विकेटचं पतन. डीजे एक विकेटचं पतन, माघारी परतावं लागेल. काय गोलंदाजी राहिले जयदेवची या क्रीडांगणावरती, अतिशय चांगली गोलंदाजी. आणि टीम कोपरला लागला अजून एक धक्का, फलंदाज बाद. दार 3 विकेट्स, 2 रनआउट आणि 1 झेल. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत बघायला गेलं ना आपण. 3 बॉल वरती 3 विकेट या खेळाडूने घेतल्या, 2 रनआउट आहेत. रनआउट आपण जरूर आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी जयदेवनं केली आहे टीम कोपरच्या विरोधामध्ये. इथून टीम जुनी डोंबिवली संघ आपण जरूर बघतोय. आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. हा बॉल देखील सुरेख, काय गोलंदाजी राहिले. 3 बॉल वरती 3 विकेट. आता मात्र चौथा बॉल देखील निर्धाव इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉल मध्ये बघायला गेलं तर आतापर्यंत आपण इथून बघतोय तर विकेट 3 आल्या. इथून हा डॉट बॉल आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून मेडन षटक हाताळणार का? कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांच्या आणि अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अजून एक धक्का टीम कोपर संघाला लागत असताना. काल आपण मगाशी
उल्लेख केला पडलेगावचा. तिथून जरूर मेडन षटक आलं प्रथमच्या गोलंदाजीमधून आणि इथून हे देखील मेडन षटक येणार का, कारण आतापर्यंत बघायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झाला. अजून देखील एक बॉल शिल्लक आणि ह्या चेंडूवरती काय येतं, इथून मेडन षटक येणार का जयदेवचं, कारण गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या ते मात्र 3 आणि अजून इथं बघायला गेलं तर एक बॉल शिल्लक आहे. तर दुसऱ्या रनला आऊट झाला. आपण जरूर बघितलं इथून या एडुटणे गावचा एक गोड आवाज करणची कालन यांचा आवाज आपण जरूर ऐकणार आहोत. ते देखील एक इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण कित्येक स्पर्धा करण कालनच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. त्यांचे आमचे गुरुवारी आहेत आणि जरूर ते आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळतील. वेलकम, थँक्यू सो मच. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. हा बॉल देखील सुरेख गोलंदाजी करत असताना चेंडू निघून गेला. इथून तिसरं षटक देखील संपलं. फक्त धावा खर्च केल्या या 2 ओव्हरमध्ये. 12 बॉल हाताळले मैदानाच्या आतमध्ये आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 4 आणि विकेट्स घेतल्या त्या आपण बघतोय 4. काय गोलंदाजी राहिली, अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना मात्र जयदेवनं पूर्णपणे सामन्याला कलाटणी आणल्या. आता मात्र 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 12 बॉलमध्ये रन्स बनवायचे टीम कोपर संघाला. इथून 39 धावेंचं लक्ष्य. 18 मध्ये 40 करायच्या होत्या. आता मात्र 12 बॉलमध्ये 39 धावेंचं लक्ष्य असेल आपल्याला बघून पाहायला मिळत आहेत. काल नाईटला जरूर होते, मात्र आज थोडेसे लेट झाले, हरकत नाही, कारण डे नाईट स्पर्धा जरूर कव्हर केल्या जातात करण काल यांच्या माध्यमातून आपण जरूर बघतोय. आणि इथून आता मात्र 12 बॉल 39 धावेंचं लक्ष्य. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज येईल आपण जरूर बघणार आहोत. अमोल ओव्हर नंबर 4 मध्ये आपण बघणार आहोत. चला अमोल, वेळ जास्त घ्यायचा नाहीये. आजच्या दिवसामध्ये देखील आम्हाला 8 मॅच कव्हर करायचे आहेत, हे लक्षात घ्या. उद्याचा दिवस असणार आहे तो फायनल अंतिमचा आपल्याला बघायला मिळेल. आणि सगळ्या संघाचे आपल्याला पाहायला मिळते चांगलं असं आयोजन. पहिलाच बॉल अमोलचा इथे उडवलाय खरं क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथून पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि माघारी परतावा लागेल. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भावेश म्हात्रेला. अजून एक धक्का टीम कोपर संघाला. तर इथून या मॅच मध्ये आपण बघतो आतापर्यंत 7 विकेट्स बॅटिंग करत असताना गमावल्या ते मात्र टीम कोपरनं. आणि इथून ह्या मॅच मध्ये कालचा संघ आपण बघितलं टीम घेसर आणि वडवली बी. आणि इथून एकाच धाव संख्येवरती 5 विकेट गेलेत. पहा इथून या मॅच मध्ये काय गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा अमोल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबवला. 2 बॉलचा खेळ झाला आणि इथून आपण बघितलं कालचा उल्लेख जरूर करतो, ऑल आउट केलाय टीम वडवली बी संघाला ते टीम घेसरनं. इथून ऑफिल जरूर आहे, एक सिंगल मिळते. सिंगल न धावसंख्या पुढे सरकेल तर टीम बॅटिंग करत असताना आपण बघतोय लेग बायचा इशारा पंचांनी आपल्यापर्यंत केला. हा बॉल टफा पडल्यानंतर देखील अमोल अतिशय चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं षटक त्याच्या हातामध्ये दिलाय आणि त्यानंतर बॉल झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. 2 गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. इथून 2 बॉल मध्ये चांगला क्रिकेट जरूर खेळावं लागेल. इथून बॅटची कडा, फलंदाज बाद, विकेटचं पतन. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम
आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय करण 11 गावदेवी कोपरला फलंदाज बाद. तुमचं देखील सहर्ष स्वागत आपण जरूर पाहायला मिळतं GTC आणि इथून ते देखील उपस्थित आहे. इन ॲक्शन मध्ये दिसेल टीम होटा गाव आणि इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार म्हात्रेला आपण जाताना बघतोय. कोपरनं जरूर रुपेशचा विकेट गेला, करणचा विकेट गेला, पूर्णपणे बॅकफुटला आला संघ. हा देखील हलक्या हाताना जरूर खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल जरूर मिळते आणि इथून ओव्हर नंबर 4चा खेळ देखील संपलाय. 24 बॉल नंतर धावा फक्त आहेत टीम बॅटिंग करत असताना कोपर संघाच्या. त्या मात्र 20 आणि अजूनही 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. तर टीम जुनी डोंबिवली संघ टीम मीटिंग न घेता लगेचच गोलंदाज तयार करायचा आहे लक्षात घ्या. कारण इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं ना अजून फार मॅच कव्हर करायचे आहेत. वेलकम राम म्हात्रे आयोजक या स्पर्धेचे आपल्याला बघायला मिळतं त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि इथून 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये अजून इक्वेशन असेल या मॅच मध्ये रन्स बनवायचे आहेत. त्या मात्र 5 बॉल आणि 33 धावांची गरज. काय गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज तुषार पाटीलला आपण बघतोय बॅटिंग करत असताना चांगला खेळ देखील गेला मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी करत असताना आपण देखील बघतोय चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही देखील झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पूर्णपणे शांत ठेवला. हा देखील बॉल चांगला आहे. काय गोलंदाजी करतोय तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. हा देखील फक्त एक हलक्या हाताने खेळून काढला. पूर्णपणे सामना बघायला गेला तर आई गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीच्या बाजूने राहिला इथून आपण बघतो. आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये मी दरवेळी उल्लेख करत असतो पहिल्या दिवसापासून राहुल जाधव फार मेहनत घेतली आहे. आपण बघतोय प्रत्येक बॉल प्रत्येक रन्स कव्हर जरूर केली जाते आणि इथून चेंडू अडवला आणि इथून षटक देखील संपुष्टात आलाय. हार्ड लक टीम इथून आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय करण 11 गावदेवी कोपर तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि जरूर तुमचं देखील अभिनंदन. आणि इथून या मॅच मध्ये पहिला राऊंड जिंकला आपण जरूर बघतोय ते मात्र आई गावदेवी गिरिजा माती जुनी डोंबिवली टीमनं. आणि इथून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू असेल ज्या गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना 12 बॉल मध्ये धावा खर्च केल्या फक्त 4 आणि विकेट्स देखील घेतल्या 4 तो जयदेव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर टीम जुनी डोंबिवली संघ कुठेही जायचं नाहीये. विनिंग मध्ये आम्ही ह्यानंतरचा सामना लगेच खेळवणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयदेव. तर रमेश गुप्ता यांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर आई गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ लक्षात घ्यायचा आहे. माताडी आणि टीम मोठ्या गावामध्ये मॅच होईल त्यामध्ये जिंकेल तो तुमच्यासोबत खेळणार आहे. कुठेही जायचं नाहीये. आणि आपण मॅन ऑफ द मॅच देणं तर मी रमेश गुप्ता यांना विनंती करतोय. आमचे 45 चे कॅप्टन रमेश गुप्ता यांना विनंती करतोय तुमच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार होतं. लगेच जायचं आहे. तर जयदेव या लगेच. जयदेवनं 12 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केला 4
आणि विकेट